परभणीत काल दगडफेक आणि आगीच्या घटना घडल्यानंतर आज सकाळपासूनच सुरळीत वाहतूक व्यवस्था सुरू आहे। अगदी सकाळपासून सामान्य परिस्थिती परभणीत आपल्याला पाहायला मिळते। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात मी आहे आणि आपण पाहू शकता पोलिसांचा बंदोबस्त या ठिकाणी तैनात आहे। मात्र परिस्थिती एकदम सामान्य आहे। सकाळपासूनच लोक घराबाहेर पडतायत, सामान्य व्यवहार त्यांचे सुरू आहेत। सकाळचा वेळी या ठिकाणी दुकाने जरी आपल्याला बंद दिसली तरी काही वेळात नियमित वेळेत दुकानेही उघडली जाणार आहेत। पोलिसांकडून अद्यापही 144 कलम या ठिकाणी लावण्यात आलेली आहे। जमावबंदी लागू असणार आहे, मात्र बाकी इतर व्यवहार सुरळीत सुरू असणार आहे। कालच्या दगडफेक आणि आगीच्या घटनानंतर खरं तर आज पोलिसांकडून कडेकोट व्यवस्था या ठिकाणी लावण्यात आलेली आहे। विरोधी पक्षनेता अंबादास दानवे आज परभणीत दाखल होणार आहे आणि नेमकं एकूणच काय त्याच्यातून पाहणी करतील। मात्र तुर्तास तरी परभणीची स्थिती सामान्य आहे। पोलिसांचा वॉच या ठिकाणी आहे। 40 पेक्षा अधिक दगडफेक करणारे आरोपींना रात्रीपर्यंत निष्पन्न पोलिसांनी केलेलं होतं, त्यांना अटकही झालेली आहे। नेमकं अजून काय कारवाया पोलिसांच्या होतात हे पाहणं औत्सुक्याचं असणार आहे। मात्र तुर्तास परभणीत आता स्थिती सामान्य आहे। कुठलाही अनुचित प्रकार या ठिकाणी काल सायंकाळपासून या ठिकाणी घडलेला नाही, त्यामुळे आता एकूण परिस्थितीवर पोलिसांची नजर आहे। मात्र सध्या परिस्थिती सामान्य असल्याचं आपल्याला दिसून येते। कॅमेरा पर्सन अनिकेत दहातोंडेसह नजीर खान, TV9 मराठी, परभणी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।